खेड शहरात आज रविवारी एक वेगळाच आणि अत्यंत रोचक उपक्रम पार पडला. लायन्स क्लब ऑफ खेड सिटी यांच्या वतीनं एरो मॉडेलिंगचे डेमो प्रात्यक्षिक सादर करण्यात आले. येत्या 23 जानेवारी रोजी होणाऱ्या हवाई दलाच्या विमानाच्या प्रतिकृतीच्या प्रात्यक्षिकाचा हा डेमो शो पाटीदार भवन पाठीमागील मैदानात घेण्यात आला. एरो मॉडेलिंग हा छंद साधा नसून दुसऱ्या महायुद्धापासून सुरू झालेला एक विज्ञाननिष्ठ उपक्रम आहे. विमानाविषयी आकर्षण असणाऱ्या मुलांना या छंदातून हवाई विज्ञानाची मूलभूत संकल्पना समजते. विमान कसं उडतं, दिशा कशी नियंत्रित करायची आणि लँडिंग कसं करायचं या सर्व गोष्टींची माहिती शो दरम्यान ध्वनिक्षेपकावरून थेट मुलांना दिली जाते. त्यामुळे त्यांच्या मनात उत्सुकता निर्माण होते आणि विज्ञान विषयावरील रुची अधिक वाढते. तज्ज्ञ सदानंद काळे यांनी सांगितलं की एरो मॉडेलिंगच्या माध्यमातून मुलांना एव्हिएशन क्षेत्राचा प्रत्यक्ष अनुभव मिळतो. विज्ञान, तंत्रज्ञान आणि विमानशास्त्राचा पाया समजण्यासाठी हा उत्तम मार्ग आहे. अनेक मुले या छंदातून पुढे जाऊन एरोस्पेस इंजिनिअरिंग, पायलट ट्रेनिंग किंवा हवाई दलाची कारकीर्द निवडतात. आज झालेल्या प्रात्यक्षिकास लायन्स क्लब ऑफ खेड सिटीचे पदाधिकारी, शिवचैतन्य नगरी सहकारी पतसंस्थेचे अधिकारी आणि तालुका शिक्षण विभागाचे अधिकारी मोठ्या संख्येनं उपस्थित होते. तसंच खेड तालुक्यातील पत्रकार बांधवांनीही उपस्थित राहून या अनोख्या शोचा अनुभव घेतला. या उपक्रमाचा मुख्य उद्देश मुलांना विज्ञानाची आवड निर्माण करणं, त्यांच्या मनात हवाई विज्ञानाविषयी कुतूहल जागृत करणं आणि करिअरच्या नवीन संधींची दारं उघडणं हा आहे. प्रहार डिजिटलसाठी राकेश कोळी, खेड. ते मुलांना कळावं की नेमकं विमान जमिनीवरनं टेक ऑफ कसं करतं, दिशा कशी बदलतं, त्याच्यानंतर लँडिंगला कसं येतं आणि याच्या विमानांचे जे हलणारे मोमेंट्स करणारे जे भाग आहेत त्यामुळे विमान कसं कंट्रोल करता येतं हे आम्ही रिमोट कंट्रोलच्या विमानांच्या शोमधनं मुलांना आयडिया येते की विमानाचं वेट पॉवर रेशो किती असायला पाहिजे. आता यातली काही विमानं आहेत ती कसरती करतात, तर विमानाचं वजन 1.5 किलो असेल तर 3 किलोचा थ्रस्ट म्हणजे 3 किलोची वस्तू फेकून देईल एवढा वाऱ्याचा झोत देणारी मोटर आपण बसवतो. म्हणजे काय होतं की जेव्हा कसरत करतं विमान तेव्हा हाय पॉवरवरती ते ओलांट्या मारतं किंवा गरगरत जातं, जे काय करतात. शोमध्ये आपण उडणाऱ्या पक्ष्यापासून भारतीय वायुसेनेतले फायटरपर्यंत अशी साधारण एक 10 विमान आपण आणतोय. सुरुवात आपण करतो तो एका फ्लाइंग इगलने. तो आत्ता आणलेला नाहीये. तो फ्लाइंग इगल हवेत उडला की तुम्ही त्या दिवशी बघाल की 50-100 कावळे मागे लागतात त्याचे, कारण तो आपण स्लो उडवतो. पण पक्ष्यांना असं वाटतं की त्यांच्या टेरिटरीत कोणता तरी एनिमी आलेला आहे आणि 1-2 कावळे जरी उडले तर थोड्या वेळाने भरपूर घारी मागे लागतात, घारी आणि कावळे. तिथपासून आपण शोचा इंटरेस्ट मुलांचा बिल्ड करत शेवटी सुखोई जे विमान आहे की जे सगळ्यात अत्याधुनिक आहे आता भारतीय वायुसेनेत, त्याच्या कसरती दाखवतो आणि शो आपण कन्क्लूड करतो. पण या दरम्यान जी विमान आपण दाखवतोय त्यात आपण आत्ता इथल्या खेडच्या शोला 4 फायटर आणतोय. एक राफेल की जे आत्ता लेटेस्ट भारतात आलेलं आहे, त्याच्यानंतर तेजस की जे आपण स्वतः मॅन्युफॅक्चर करतो इथे, ते तेजस दाखवणार आहे आपण. मिराज की बालाकोटला अतिरेक्यांचे तळ ज्या विमानाने उद्ध्वस्त केले होते ते विमान आणतोय आणि सुखोई आणतोय. ही 4 फायटर प्लेन्स आणतोय आणि त्याच्या व्यतिरिक्त उडणारा पक्षी जसा आहे तशी एक उडती तबकडी आहे आपल्याकडे, एक उडणारा मासा आहे. अगदी लहान मुलं जी येतील त्यांना उडताना मजा वाटावी म्हणून. आणि सगळ्यात मोठं जे विमान आहे ते बॅनर घेऊन हवेत उडणार आहे. एक 15 फुटाचा बॅनर घेऊन ते विमान आकाशात उडतं आणि हवाई पुष्पवृष्टीचाही प्रत्यय देणार आहे. तर हा सगळा कार्यक्रम मुलांबरोबरच मोठ्यांनाही इंटरेस्टिंग असा कार्यक्रम आहे आणि त्याचा अंतिम उद्देश असा आहे की मुलांचं डोकं या विषयाकडे वळवणं आणि पालकांनी आता कोणत्याही गल्लीबोळापासून मोठमोठ्या स्टेडियममध्ये क्रिकेट हा देशात सगळ्यात आवडणारा खेळ आहे आपल्याकडे. त्याच्या खलोखल आता लॉन टेनिस किंवा इतर सगळे खेळ वाढायला लागले, प्रो कबड्डी वगैरे. पण हा जो सायंटिफिक छंद आहे हा खूप थोड्या देशांमध्ये म्हणजे क्रिकेटच्या टीमी कार्यक्रमात सांगतो, म्हणजे त्याचा क्रिकेटशी मी मुद्दा म्हणून हे का जोडतो, फ्रान्सची क्रिकेट टीम नाही आहे, अमेरिकेची नाही आहे, जपानची नाही आहे, जर्मनीची नाही आहे, रशियाची नाही आहे. हे 5-6 देश यांचे एअरफोर्स स्ट्रॉंग आहेत आणि हा जो एरो मॉडेलिंग हा छंद आहे हा दुसऱ्या महायुद्धाच्या आधीपासूनचा जुना छंद आहे. म्हणजे हिटलरने जे सगळे तो ताफेच्या ताफे म्हणजे असं म्हणतात, मी त्यावेळेला नव्हतो, ऐकीव माहिती अशी आहे की विमानं उडायला लागले की एकदम 100 विमानं हे करायला जायची, अक्रॉस द बॉर्डर जाऊन हल्ला करण्याकरता जायची. पण एवढी सगळी स्ट्रॉंग एअरफोर्स तयार होण्याकरता विमानाचा इंटरेस्ट असणारी एक पिढी त्यांच्याकडे तयार झालेली होती, एरो मॉडेलर. की विमान बनवायचं, उडवायचं, म्हणजे सायन्स सगळं पक्क आहे
उद्या तुम्हाला मला जरी कळलं की विमानाचा टेक ऑफ घेताना काय करायला पाहिजे, मागची शेफ्टी वर उचलली, पॉवर ऑन ठेवली की आपण सरळ वर जायला लागणार आपण. मग आपल्याला दिशा बदलायची तर जो उभी शेफ्टी जी आहे त्याच्या मागे जो हलणारा भाग आहे, त्यामुळे तुम्ही डावीकडे उजवीकडे सहजतेने विमानाला वळवू शकता. लँडिंग करताना पॉवर कशी पाहिजे, काय कोणात उतरायला पाहिजे, तुम्ही विमान असं उतरवत असताना त्याचा वेग कमी केला तर हा जो कोन आहे हा असा पाहिजे का असा पाहिजे, किती पाहिजे. तो खाली आल्यानंतर पायलटला वाटलं तर पायलट परत त्याला सरळ करून लेवलला तो विमानाला उतरवावं लागतं. दोन्ही विमानाचे पंख सरळ पाहिजेत त्यावर. तर हा सगळा भाग जो आहे तो ॲक्च्युअल शो बघत असताना मुलांची जे आमचं कॉन्व्हर्सेशन चालतं, आम्ही माईकवरनं माहिती सांगतो, त्यातनं मुलांचा इंटरेस्ट वाढत जातो. आणि मे बी हा कार्यक्रम आज पाहिला आहे तर उद्या यातलं काही मुलांना जर का वेळ लागलं विमान स्वतः बनवावं उडवावं तर त्यातनं बरीचशी मुलं पुढे जातात. मी 40 वर्ष हे करतोय. आता माझे 2 मुलगे आहेत, त्यातला पहिला मुलगा माझा जो आहे तो असंच विमानं बनवून तो आता डिफेन्ससाठी जे ड्रोन लागतात ते ड्रोन बनवणाऱ्या एका कंपनीत सिनियर पोस्टला हैदराबादला येतो. आणि माझा धाकटा मुलगा माझ्यावर आता शो करत माझ्याबरोबर येतोय. पण थोडक्यात आता एव्हिएशन रिलेटेड इंडस्ट्रीज ज्या आहेत ते आपल्याकडे वाढत आहेत खूप मोठ्या प्रमाणात. ॲप्लिकेशन्सही खूप आहेत ड्रोनचे. ड्रोनला 4 रोटर 6 रोटर, त्याला हेलिकॉप्टरसारखे छोटे ब्लेड्स फिरत असतात एका वेळेला. ते व्हर्टिकल टेक ऑफ लँडिंग करू शकतं. पण ड्रोन काय, विमान काय, हा सगळा जो हवाई विज्ञानाचा भाग आहे त्यातलं बेसिक नॉलेज जे आहे ते एरो मॉडेलिंग या छंदापासून मुलांना आत्मसात करता येईल. आणि त्यातनं पुढे काही करिअर ओरिएंटेड काही मुलांनी तो मार्ग निवडावा असं आपण या कार्यक्रमातून सुचवतोय. आत्ता आपण काय करूया, इथं ट्रायल डेमॉन्स्ट्रेशन आम्ही दाखवतोय. फुल डेमॉन्स्ट्रेशन जे आहे ते त्या दिवशीच आनंद घेणार आहोत. पण तुम्हाला सगळ्यांना एक काय कार्यक्रम आहे, काय दाखवलं जाणार आहे याचा एक प्रत्येक त्याचा एक आनंद देण्याचा आम्ही प्रयत्न करतोय. आत्ता पहिला बर्ड